बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय. तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला व फेसबुक पेजला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, तुमच्या जीवनात येणाऱ्या व असणाऱ्या माणसाला किंवा स्त्रीला समजावून घेणे, जीवनात समजावून घेणे फार आवश्यक असते. बांधवांनो, नसता ती स्त्री किंवा माणूस तुमच्या जीवनातून जाण्याची दाट शक्यता असते. बांधवांनो, उदाहरणार्थ एका गावामध्ये 4-5 भावाचं कुटुंब हे राहत होतं. ते 4-5 भाऊ गुण्या गोविंदाने राहत होते. म्हणजे प्रत्येकाशी प्रेमानं, जिव्हाळ्यानं, आपुलकीने राहत होते. त्यांचं कुटुंब हे समाजाला आदर्श घेईल, समाज आदर्श घेईल असं राहत होते. सख्खे, चुलत, मावस सगळे ते भाऊ एकत्र राहायचे, कामधंदा सर्व काही एकत्र करायचे. असेच दिवसामागून दिवस गेले, त्यांचं सगळे कुटुंब बघत होते. मग त्यातील एका भावाच्या मुलाचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर ज्यावेळेस सून नांदा आली, ती मुलगा शिकेल मस्त होता, ती सुनही मस्त सुशिक्षित होती. परंतु ती मुलगी अतिशय प्रेमळ होती. प्रत्येकाशी प्रेमानं, जिव्हाळ्यानं, आपुलकीने राहत होती. याला गोड बोल, त्याला असं बोल, म्हणजे हसून खेळून प्रत्येकाशी ती अशी राहत होती. हसी मजाक करणं, हे करणं, ती अशी ती राहत होती. असे दिवसामागून दिवस गेले. परंतु तिच्या नवऱ्याला आणि सासूला ही गोष्ट खटकत होती. हसून बोलणं, राहणं हे म्हणजे दुसऱ्या जावासोबत, देर भायासोबत तिलाही पटत नव्हतं, तिच्या सासूला आणि नवऱ्याला. म्हणून ते दोघंही तिच्यासोबत भांडणं करायचे. या कारणास्तव त्यांचे भांडणं व्हायचे असं. मग ते भांडणं एवढे एकोपाला गेले. एक दिवस ती माहेर सोडून, म्हणजे सासर सोडून माहेराला गेली. आणि माहेरला गेल्यानंतर तिनं तिच्या घरच्याला सुद्धा सांगितलं, आईवडिलाला, की असं असं असल्यामुळं मला त्रास होता व्हायला आहे. मग तिनं सांगितल्यानंतर त्या आईवडिलांनी तिला 5-6 महिने पाठवलंच नाही. 5-6 महिने न पाठवल्यामुळं याच्या मनात राग निर्माण झाला आणि त्याच्या मनात राग निर्माण झाला. असं या रागाचं एवढं गेलं, एकोपाला गेलं की एका वर्षात त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला आणि त्याचा डिवोर्स झाला. मला सांगायचं तात्पर्य बंधवांना मग एवढंच की तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक माणसाला समजावून घेणे फार आवश्यक असते. नसता अशी वेळ तुमच्यासुद्धा येऊ शकते. म्हणून तुमच्या जीवनात असलेल्या प्रत्येक माणसाशी प्रेमानं, जिव्हाळ्यानं, आपुलकीने राहा आणि जीवनात असणाऱ्या व येणाऱ्या माणसाला समजून घ्या. नसता अशी वेळ तुमच्यावर सुद्धा येऊ शकते. एवढं ठीक आहे, मला सांगायचं तुम्हाला. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सगळं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणातरी का पडसाल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक सबस्क्राईब करा. सांगा म्हणजे असेच चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले, त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यातसुद्धा का पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला व फेसबुक पेजला सबस्क्राईब करावं. एवढी काय सांगा. धन्यवाद पूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल.